आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नृसिंहवाडी मंडळात नियमबाह्य माती उत्खनन महसूल विभागाची गांधारीची भूमिका। शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मंडळ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली नियमबाह्य माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकातून होत आहे। परवानगीशिवाय नियमांना बगल देत सुरू असलेल्या या उत्खननामुळे महसूल विभागाच्या भूमिकेबाबत संशयाचे सावट निर्माण झाले आहे। स्थानिकांकडून वारंवार तक्रारी दाखल करूनही ठोस कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या उत्खननाकडे संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याने दररोज शेकडो गाड्या प्रमाणापेक्षा जास्त माती वाहतूक करत असलेली चर्चा रंगली आहे। याबाबत महसूल विभागाने नेमकी कोणती पावले उचलली, किती पंचनामे झाले, किती दंड वसूल झाले याबाबत स्पष्टता नसल्याने नृसिंहवाडी मंडळ अधिकारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नियमबाह्य उत्खननामुळे महसूल बुडत असून पर्यावरणालाही फटका बसत आहे। रस्त्याची दुरावस्था, धूळ प्रदूषण आणि अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। तरीही कारवाई शून्य का, असा सवाल आता थेट प्रशासनालाच केला जात आहे। या प्रकरणामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत? तक्रारी असूनही कारवाई का टाळली जाते? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, असा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांसह दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। नियमबाह्य उत्खननावर लगाम बसतो की सर्व काही आलबेल अशीच भूमिका कायम राहते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।